أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فلما جاء آل لوط المرسلون قال إنكم قوم منكرون قالوا بل جئناك بما كانوا فيه يمترون وأتيناك بالحق وإنا لصادقون فأسر بأهلك بقطع من الليل واتبع أدبارهم ولا يلتفت منكم أحد وامضوا حيث تؤمرون وقضينا إليه ذلك الأمر أن دابر هؤلاء مصبحين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وذريته وأهل بيته أجمعين وسلم تسليما كثيرا كثيرا إلى يوم الدين. أما بعد. काल कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याचे उत्तर हजरत इब्राहिम अलैहिस्सलामाकडे देखील फरिश्ते आहे आपसा उत्तर काजापुरी जागे ते सांगले होते. त्याचे मग हे सांगून गेले होते की हजरत इब्राहिम अलैहिस्सलामाकडे फरिश्ते सांगले की आम्ही एकदा लूत अलैहिस्सलामाची कौम जे कोणते नाफरमान होते ते एकदा बर्बाद विकासाबरला मला फटवला टेकिना होते म्हणजे इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याचे उत्तर पुढे काढावे. ही जी कोणती फरिश्ताची टीम होती ही जे एकदा हजरत लूत अलैहिस्सलामाकडे पावली तरी फरिश्ते छोटे नौजवान चढ़ावी सूरताबद्दल होतं पल्ल्यांना नौजवान चढ़ावाबद्दल होतं. हजरत लूत अलैहिस्सलाम को ओळखून सांगितलं की फरिश्ते काय सांगतात ते चढ़ावाची सूरत बनवून त्यांची शक्ल सूरत बनवून त्यात बलकुल झाला की एक इंसान एक इसी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम धोखा झाला इसी नेता को धोखा झाला हे ओळखून सांगितलं एका नबी बनणं आलिम गैब बनणं अल्लाह का सांगतात ते कसं करू इच्छितो तास हजरत लूत अलैहिस्सलाम म्हणले की माता तुमका पल्ला अजनबी माणसापर्यंत आणतात परदेशी माणसापर्यंत आणतात हिंगाची माणसापर्यंत आणतात मी तुमका बघणार नाही तुम्ही कोण तुम्ही एका भेगो दाखवू लागलं की त्यांची गावाची जी कोणती माणसं होती हजरत लूत अलैहिस्सलामाची एकदम बेहया फहाश कामात एकदम पडून होते. खास करून शुगर नौजवान चढी मिला त्यांना गलत काम करत होते. हे जे हजरत लूत अलैहिस्सलाम भेगो दाखवलं की ही नौजवान चढी शुगर आयला आणि आमची गावाची पण आहे थोडे पडलांको एक परगावाची माणसाकडे दाखवते असेल अगर आमच्या गावाची माणसं ठरले तरी त्यांचे सरी कोणते गलत काम करते आणि ते गावाची तो शिल्लक जाते आपली पोलीस वाईट जाते आपल्याकडे मेहमान तर नाही राहणार. त्याच बदल ते लूत अलैहिस्सलाम परेशान झाले ते फरिश्ते बोलले पण परेशान होण्याची जरूरत नाही आम्ही अल्लाहचा हुकूम करून आहे तुमची कौम तुमका बार बार पुसते वाटेल की अल्लाहचा आजाब येता बोलतो कित्ता येता आम्ही तो अल्लाहचा आजाब करून आले आणि एक सही पैगाम तुमचे राहिले त्याच्या मग सांगले रात तुम्ही आपली घरची माणसाकडून बाहेर पडा. आता ते लूत अलैहिस्सलाम म्हटलं मेहनत करून भल्ली कम माझे तुमच्यावर इमान राहिले बल्कि भल्लीचे मुफस्सिरीन बरोला ते घरची का माणसे त्याच्या की लोक मेरी इमान राहिले घरात न मेरी इमान राहिला त्यांची धुवो आणि थोडी माणसे इमान आणले अल्लाह ताला सांगतो की रातारात त्यांच्या तिथून निघाल्यात बाहेर पडा हे का सटना सगळी कौम तबाह करून होते सगळी खतम लागली असं तुम्ही रातारात बाहेर पडा. हो बाबा जे काही सांगले हजरत लूत अलैहिस्सलाम ऐकून झालं तेच अल्लाह ताला त्यांना सांगतात की फलम्मा जाआ आल लूत मुरसल म्हणत काय सांगतो अल्लाह फेटून गेले आणि ना फरिश्ते
आल बल्ला घरची माणसे आणि इमान आणलेली माणसे जे किंता लूत अलैहिस्सलामाची कौमानंतर फरिश्ते आणि त्यांचे घरे आले और इन्नकुम कौमुन मुनकर बना नापसंदीदा चीज या जे कोणती चीज आमका परम आदत आहे नवी चीज आम्ही त्याचा परम निकला इन्कार करतात काय कोण आहे आमका कळलं इसी तर पुसले की तुम्ही अजनबी माणसा बनता म्हणता परदेशी माणसा बनता म्हणता मगर कल मी तुमका ओळखलं फरिश्ते आले चूंकि नौजवान जमाती शक्ल सूरत उतरवले तास हजरत लूत अलैहिस्सलाम बोलले की तुम्ही कोण तुम्ही तुमका ओळखलं तासबब माकाशी बेहतर दाखवते की तुम्ही इंगाच्या बसा इथं बेगो दाखवते की तुमका जर आमची कौमाची माणसे पडले आमच्या गावाची माणसे पडले तरी तुमचे सगळे गलत काम करू शकतात तासबब मोदी राजकारण तुम्ही इंगाच्या बसा तरी फरिश्ते बोलले qalu बल्लीना बिमा कानू फिही यमतरून तुम्ही घेऊ नका आम्ही फरिश्ते बोलले आम्ही तुमच्याकडे तो फैसला घेऊन आला जे कोणतो फैसला बाबत ते शक आणि तुमची कौम तुम्ही त्यांना धमकी देते वाटत अगर तुम्ही ही बुराई सोडते ना हे गलत कामापासून तुम्ही वरचे ना तरी अल्लाहचं तुमच्यावर असा घेतो हे तुम्ही त्यांना जे कोणती वॉर्निंग देते वाटत ही वॉर्निंग ते मानणं त्याच्या शक आहे ही शक पुरा करून बाबा एका जे कोणते तुमका असा घेतो बघा तुम्ही त्यांना धमकी देण्यात तुमचं मजा पण होते वाटत ना हे बाबा फैसला करतो आणि qalu बल्लीना बिमा कानू फिही यमतरून तुमची कौम जी कोणती तिला वितर शक करते वाटत ते सिलसिला सही फैसला करून तुमच्याकडे आले वातैनाका बिल हक हक बोलला सही मामला एक सही फैसला करून तुमच्याकडे आला अल्लाह तरफे एक सच्चा हुकुम बरहक हुकुम घेऊन तुमच्याकडे आला व इन्ना लसादिकून आणि आम्ही जे काय सांगता त्याच्या बारा सही दाखवतो झूठ दाखवतो ठीक आहे अल्लाह के फरिश्ते अल्लाह की जापनाने कहता हूँ खिलाफत नहीं करना ला यासून अल्लाह मा अमरहुम जे मैं अल्लाह हुकुम दे रहा है तेरी करते खिलाफत नहीं करना व यफअलून मा युमरून जे मैं हुकुम दे रहा है तो पूरा करना तासब बोलले कि आम्ही जे काय सांगते वाटे तुमच्याकडे सही दाखल सांगते वाटे आम्ही फरिश्ते आम्ही अल्लाह सो आजाद घेऊन आलेले तासब इतना मी का सांगते वाटे आम्ही का सांगते वाटे आहे का हजरत लूत अलैहिस्सलाम सांगले फासरी बिअहलिका बिक़ित्'इन मिन अल-लैल सराय असली मतलब रात्रीचे हिस्सा तुम्ही निघायला बाहेर पडा आणि त्या गाव सोडा तुम्ही त्यांच्यावर आधार होतो तुमच्यावर जे पण इमान हरले वाटत त्यांना देणं बाहेर पडा काल सांगतो होतो यांची फेरी तुमच्यावर इमान हरले तरी नबियाची फेरी जिंदगी नबियासाठी झाली त्यांची घरे झाली लेकिन चूंकि अल्लाह की अपनी मानत नाही तासबब अल्लाह सो असा वेळा नबियाची फेरी जातो की करू शकत या आठवतो अल्लाहकडे ईमान आणि गैर ईमान हे दो एतबार असतो चाहे नबियाची फेरी जाओ बुजुर्गाची कडे जाओ कोण जाओ अगर ईमान नाही अमाल नाही अल्लाहकडे एतबार नाही तासबब अल्लाह सांगतो फासरी बिअहलिका बिक़ित्'इन मिन अल-लैल क्योंकि घरची माणसाला ईमान आणले याची चढवणी केली जातो तासबब भले तुमची कलमा घेऊन रात तुम्ही घरात बाहेर पडा वत्तबि अदबार आणि तुम्ही पाठीपाठी बसा चढवा आणि माणसा पुढे घडवा तुम्ही त्यांच्या पाठीवर बसा त्याला कुठे विनात ते पाठी राहते ह्या तरी भोके असले आजाब आलो तरी ते आजाबा तबाल असतो असं तुम्ही पाठीवर बसा तुमचे जे कोणते मोमीन वाटेल त्यांना पुढे घडवा वत्तबि अदबार तुम्ही त्यांना पुढे घडून त्यांच्या पाठीपाठी तुम्ही बसा वला यल्तफित मिनकुम अहद तुमची जो कोणती भोंतो पडले आणि डक्कन डक्कन वाचा पट्ट भोंतो पडला एका पट्ट आला भेटला बोन पडलेले तुम्ही पलवतास उभे राहिला तुमचा पाजा मिळू शकता तासबब पट्ट भोले ना डक्कन डक्कन तुम्ही वाचा हम तुम हली तुम मारो जे के वसूल तुमका हुकुम दे गेला तिका वाचा तुम्ही मजा येते बघा तुम्ही तुम्हाला बघा जे के हुकुम दे गेला जे के वसूल तुमका हुकुम दे गेला डक्कन डक्कन तुम्ही पट्ट भोले ना तिका वाचा एका वक़ज़यना इलैहि ज़ालिकल अम्र अल्लाह बोलतात की आम्ही वो हुकुम त्यांच्याकडे फेटवले फैसला करून हुकुम फेटवले होते वो हुकुम त्यांना सांगले होते अन्न दाबिर हाउलाई मक़तूअ मुस्लिम दाबे पण झडकस काढले
मग तो मला पाठवली सांगले की सगनासर ही सगळी कौम बर्बाद करून होते, सगळी कौम सगनासर बर्बाद करून होते. त्याचं तुम्ही राहता रात घर पडायला पाटील भोनको बरं पाहिजे पाच होता पाटील भोनको असू नका. आणि हे आपले वरला त्यांच्याकडे सांगतो की सगनासर ही सगळी कौम बर्बाद करून होते. त्यासमोर तुम्ही जे काही आम्ही सांगते वाटतं ते निभाला तुम्ही काम करून फौरन अमल करायला. बहरहाल ये आयात अंदर उस पैगाम देने के अल्लाह ताला उनका वरम छाता तरी तुम्ही ताकद त्यांना बर्बाद करू शकता. आणि जे कोणा बर्बाद करू शकता तुम्ही ताकद त्यांना वरम शकता. नबियाची भेरी अल्लाहचं हुकूम मानत नाही तरी अल्लाहचे आजाबापासून नबी वरम शकता. आणि नबिया मानलेले थोडी माणसे सगळी कौम त्यांच्या खिलाफ झाली, लेकिन चूंकि अल्लाह की मदद तुमच्यासाठी होती तुम्ही तिथं बर्बाद करू शकाल ना. त्यासमोर आम्ही मुकल्लफ केले वाटे आमचे काम करते राहते, दिनेचे काम करते राहते, इस्लामचे काम करते राहते, निकी आमाल करते राहते, सामान निकी दफनी सांगते राहते तरी इंशाअल्लाह अल्लाह स्वाजाब आहे आमका बरोबर. आणि कोणती हुकूम इंशाअल्लाह आम्ही हिच्यावर काय करते आमका बर्बाद करू शकू दे ना. दूसरी चीज जे कोणते सांगले की नबी को एक इंसान त्यांना कोणती चीज माहिती मालूमात नाही. जे घेतला असं अल्लाह तुम्ही त्यांना समोर गेला ना फरिश्ता बघू शकले ते ना आजाद घेता येतो ते बघू शकले. जे काय सांगलो नबी सांगला मग ते बघ झाले, हे अल्लाह सांगला मग ते बघ झाले. फरिश्ते अल्लाह फरिश्ता तू एकदा सांगलो तरी त्याचा बघाले त्याला पुढे बघू शकले. तसं लोक येईल का कोणतं वडलं होईल त्याचं येईल नाही. अल्लाह तुम्ही तेवढी मालूमात देव होतो त्याचा सांगता आपल्याकडे तुम्ही काही सांगू सगळ्यांना समूह अल्लाह ते म्हणतात समजतीचं हे नसतं अल्लाहलाच ते म्हणजे इल्म नाही. तिसरी चीज आपल्या लोकांस की अल्लाहची कुदरत यकीन नव्हता, अल्लाहच्या वादावर यकीन नव्हता की जे काही तो वादा केला ते अल्लाह पुरा करूनच दाखवता. जाऊ शकता की तो वादा येऊन तो वक्त राहता त्याच्यासाठी हे नाही आम्ही शक्य बी करत आपले प्रेमात तो वादा येतात आम्ही आपल्याला जलबाजी करू नये. अल्लाह ताला हे सभा प्यादा करून जिंदगी इस्लाम नेकी वाटत परंपरा